हाय एव्हरीवन, यावर लेक्चरमध्ये आपण मेस्टरलीज इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे टाईप्स फक्त इनलिस्ट केलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे टाईप्स जो काही टाईप्स आहे जेनेटिक मेस्टरलिटी तर तो इन डिटेल बघणार आहोत. टाईप्स बघताना आपण डेफिनेशन, त्याचप्रमाणे मेन फीचर्स आणि मेरिट्स आणि डिमेरिट्स हे डिस्कस करणार आहोत. तर मेस्टरलिटी म्हणजे काय? मेस्टरलिटी मीन्स द कंडिशन इन विच पोलन ग्रेन इज अब्सेंट और नॉन फंक्शनल इन फ्लावर कॉल्ड ॲज द मेल स्टरलिटी. म्हणजे फ्लावरमध्ये ज्या कंडिशनमध्ये पोलन हे अब्सेंट असतील किंवा नॉन फंक्शन असणार आहे तर त्या कंडिशनला म्हटलं जाते मेल स्टरलिटी. त्याचप्रमाणे मेस्टरलिटीचे 5 टाईप्स आपण इनलिस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिले टाईप्स आहे GMS म्हणजेच जेनेटिक मेल स्टरलिटी. तर डेफिनेशन बघूयात. द पोलन स्टरलिटी विच इज कॉज्ड बाय न्यूक्लिअर जीन इज टर्म ॲज जेनेटिक मेल स्टरलिटी. म्हणजे काय की ज्या स्टरलिटीमध्ये जी काही स्टरलिटी आहे तर ती विच इज कॉज्ड बाय न्यूक्लिअर जीन, म्हणजे ज्या टाईपची स्टरलिटी ही न्यूक्लिअर जीनद्वारे इंड्यूस होईल, घडून येईल किंवा प्रोड्यूस होईल तर त्या टाईप्सच्या मेल स्टरलिटीला म्हटले जाते जेनेटिक किंवा जेनेटिक मेल स्टरलिटी. जेनेटिक मेल स्टरलिटी. त्याचे एक्झाम्पल बार्ली, व्हीट, कॉटन, कुकुरबिट्स अँड टोमॅटो. GMS म्हणजे काय की पोलन स्टरलिटी विच इज इंड्यूस किंवा विच इज कॉज बाय न्यूक्लिअर जीन. म्हणजे GMS मध्ये न्यूक्लिअर जीन हा काय असणार आहे, रिस्पॉन्सिबल असणार आहे मेस्टरलिटी घडून आणण्यासाठी किंवा इंड्यूस करण्यासाठी. तर त्या टाईपच्या स्टरलिटीला म्हटले जाते जेनेटिक मेल स्टरलिटी. आता आपण मेन फीचर्स बघूयात जेनेटिक मेल स्टरलिटीचे. मेन फीचर्स ऑफ जेनेटिक मेल स्टरलिटी. आता फर्स्ट मेन फीचर्स, मेल स्टरलिटी जीन्स आर युजली रिसेसिव्ह अँड रिअरली डॉमिनंट. म्हणजे काय मेल स्टरलिटी जीन्स आहे तर ते जास्त प्रमाणात रिसेसिव्ह आहे, एकदम कमी विरळ. रिअरली काय आहे तर डॉमिनंट जीन आहे. नेक्स्ट, इन मेजॉरिटी ऑफ केसेस स्टरलिटी इज कॉज्ड किंवा स्टरलिटी इज इंड्यूस बाय सिंगल जीन. म्हणजे जास्त केसेसमध्ये जी काही स्टरलिटी आहे तर ती एका जीनमुळे घडून येत असते. आणि जो काही सिंगल जीन आहे तर तो आत्ता आपण डेफिनेशनमध्ये बघितला की तो आहे तर न्यूक्लिअर जीन. म्हणजे GMS या टाईप स्टरलिटी इंड्यूस करण्यासाठी फक्त एकच ओनली वन जीन हा रिस्पॉन्सिबल आहे तर तो आहे न्यूक्लिअर जीन. दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स ऑफ लाईन, A लाईन्स अँड B लाईन्स. म्हणजे GMS ही जी काही मेस्टरलिटी आहे तर ती दोन लाईन्समध्ये विभागली गेली आहे. पहिली आहे A लाईन आणि सेकंड आहे B लाईन. A लाईन्स रेफर टू जेनेटिक मेल स्टराईल लाईन विच इज यूज ॲज फिमेल पॅरेंट्स इन हायब्रिड रिप्रोडक्शन. आता A लाईन्स म्हणजे काय की जेनेटिक मेल स्टराईल लाईन आणि त्याचा जो काही वापर आहे किंवा यूज आहे तर तो हायब्रिड रिप्रोडक्शनमध्ये फिमेल पॅरेंट्स म्हणून केला जातो. आता ही झाली A लाईन्स. A लाईन्स मीन्स जेनेटिक मेल स्टराईल लाईन. B लाईन्स इज हिट्रोझायगस फर्टाईल लाईन्स विच इज सिमिलर टू A लाईन एक्सेप्ट फॉर द स्टरलिटी. आता B लाईन म्हणजे काय की हिट्रोझायगस फर्टाईल लाईन. ओके. आणि जी काही B लाईन्स आहे तर ती A लाईनची सिमिलर टू A लाईन म्हणजे A लाईन सारखीच आहे फक्त एक्सेप्ट फॉर स्टरलिटी. म्हणजे काय की जी काही A लाईन्स आहे तर ती आहे जेनेटिक मेल स्टराईल लाईन आणि जी काही B लाईन्स आहे तर ती आहे जेनेटिक मेल फर्टाईल लाईन. आणि जी काही B लाईन आहे तर ती A लाईन सारखीच आहे फक्त स्टरलिटी सोडता. द जेनेटिक आणि त्याच्यामध्ये जी काही B लाईन्स आहे तर त्याचा यूज कशासाठी केला जातो. B लाईन आहे तर ती A लाईनला मेंटेन करण्याचं काम करते. B लाईन यूज टू मेंटेन स्टराईल लाईन. आणि जी काही A लाईन आणि B लाईन, A लाईन्स म्हणजे जेनेटिक मेल स्टराईल लाईन आणि त्याचा यूज सीड प्रोडक्शनमध्ये फिमेल पॅरेंट्स म्हणून केला जातो. आणि B लाईन म्हणजे काय की हिट्रोझायगस फर्टाईल लाईन. आणि जी काही B लाईन्स आहे तर ती A सारखीच आहे एक्सेप्ट फॉर स्टरलिटी. आता जेनेटिक मेल स्टरलिटी इज मेंटेन बाय क्रॉसिंग A लाईन विथ B लाईन. जी काही मेल स्टरलिटी GMS आहे किंवा जेनेटिक मेल स्टरलिटी आहे तर ती मेंटेन करण्यासाठी आपण A लाईनचा आणि B लाईनचा क्रॉस करणार आहोत. आणि ज्यावेळेस सच क्रॉस विल इल्ड 50% स्टराईल डेव्हलपमेंट ऑफ हायब्रिड. आता दोन्हीचा जर क्रॉस केला तर 50% स्टराईल लाईन्स आढळतील आणि 50%
फर्टाईल. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जेनेटिक मेल स्टॅबिलिटी मेंटेन करायची. म्हणजेच काय की आता लक्षात आलं असेल की 50% स्टराईल पार्ट्स असणार आणि 50% फर्टाईल प्लांट्स असणार. आता जो काही 50% फर्टाईल प्लांट्स आहे तर तो काय करायचं, रिमूव्ह करायचा आहे. कारण का की फर्टाईल प्लांट्स का रिमूव्ह करायचा, का की स्टॅबिलिटी मेंटेन करायची. म्हणजे 50% फर्टाईल प्लांट्स रिमूव्ह केल्यानंतर 50% स्टराईल हे भेटले म्हणजे ते काय होतील, नव्याने तयार होतील. म्हणजे 50% स्टराईल प्लांट्स आर द टेक्स प्लेस. आता याच्यामध्ये GMS मध्ये एक लक्षात आलं असेल की जी काही स्टॅबिलिटी आहे तर ती फक्त एका सिंगल जीननीच इंड्यूस होते आणि जो काही सिंगल जीन आहे तर तो आहे न्यूक्लिअर जीन. ओके, म्हणजे काय की आणि जे काही GMS आहे तर ती जास्त प्रमाण युजली काय आहे, कॉमनली रिसेसिव्ह आहे आणि एकदम रिअरली डॉमिनंट आहे. आता या टाईप स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी 2 लाईन करायच्या आहे, A लाईन आणि B लाईन. A लाईन्समध्ये जेनेटिक मेल स्टराईल लाईन्स असणार आहे आणि त्याचा यूज हा हायब्रिड सीड प्रोडक्शनमध्ये फिमेल पॅरेंट्स म्हणून केला जाईल. आता B लाईन्स इज द हेटेरोझायगस फर्टाईल लाईन्स आणि B लाईन्स ही A लाईन सिमिलर आहे. फक्त एक डिफरन्स आहे की B लाईन्स ही फर्टाईल आहे आणि A लाईन्स ही स्टराईल आहे. आता दोन्हींची म्हणजे आपल्याला जेनेटिक मेल स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आपण A लाईनचा आणि B लाईनचा क्रॉस करणार आहे. A लाईनमध्ये सगळे स्टराईल प्लांट्स असणार आणि B लाईन्समध्ये सगळे फर्टाईल प्लांट्स असणार. आता ज्या वेळेस आपण दोन्हीचा क्रॉस करणार आहोत त्यावेळेस 50% फर्टाईल प्लांट्स असतील आणि 50% स्टराईल प्लांट्स असतील. दोन्ही 50-50% का, आणि दोन्ही पण कारण A लाईन्समध्ये सगळे स्टराईल असणार आणि B लाईन्समध्ये फर्टाईल प्लांट्स असणार. आणि GMS मेंटेन करण्यासाठी जे काही 50% फर्टाईल प्लांट्स उपलब्ध झालेले आहे तर ते आपण काय करणार, रिमूव्ह आउट करणार किंवा रप आउट करणार आणि मग 50% स्टराईल डेव्हलपमेंट ऑफ हायब्रिड्स. ओके, म्हणजे याच्यामध्ये 2च लाईन मेंटेन करण्याचे आहे. आता जे काही बाकीचे आहे स्टॅबिलिटी तर त्याच्यामध्ये आपण 3 लाईन्स मेंटेन करणार आहोत. पण GMS एकदम सिम्पल आहे की त्याच्यामध्ये फक्त 2 करायचे आहेत, A लाईन आणि B लाईन. आता 2 लाईन मेंटेन करण्यासाठी आपल्याला जे काही म्हणजे थोडक्यात याचा एकंदरीत जो काही म्हणजे आर्थिकदृष्ट्या लागणारा खर्च असेल तर तो पण काय असेल, कमी असणार आहे. कमी का लागणार, कारण की 2च लाईन करायच्या म्हणजे जो काही एरिया आहे तो पण कमी लागेल. त्याचप्रमाणे जे काही आपल्याला लेबर लागतील, कामगार लागतील तर ते पण कमी असतील. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जर बघितलं GMS एकदम कमी खर्चामध्ये असणार आहे. कमी खर्चामध्ये का, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 2च लाईन मेंटेन करायचे आहेत, A लाईन आणि B लाईन. म्हणजे एरिया पण कमी लागेल आणि लेबर पण काय लागतील, कमी लागतील. आता आहे की मेरिट्स ऑफ द जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. आता मेरिट्स मीन्स ॲडव्हान्टेजेस आणि डिमेरिट्स मीन्स त्याचे डिसॲडव्हान्टेज, फायदे आणि तोटे. मेरिट्स आणि आपल्याला डेफिनेशन 1 मार्क्सला, त्याचप्रमाणे मेरिट्स आणि डिमेरिट्स हे दोन्ही मिळून 1 मार्क, 2 मार्क्स आणि 3 मार्क्सला ते आपल्याला मेन फीचर्स म्हणजे असं 5 मार्क्सला क्वेश्चन असणार आहे एक्झाममध्ये. आणि जे काही 5 टाईप्स आहे तर 5 पैकी कुठल्याही एक स्टॅबिलिटीचा टाईप विचारू शकतात. IMP पॉईंट आहे हा स्टॅबिलिटी. तर आता बघूयात आपण की मेरिट्स ऑफ जेनेटिक मेल स्टॅबिलिटी. तर फर्स्ट मेरिट्स आहे किंवा फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे, जेनेटिक मेल स्टॅबिलिटी कॅन बी यूज फॉर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इन बोथ सीड प्रोपोगेटेड क्रॉप्स अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटेड क्रॉप्स. म्हणजे जे काही जेनेटिक मेल स्टॅबिलिटीचा यूज आहे तर तो हायब्रिड सीडमध्ये दोन्ही पण प्रोडक्शनमध्ये होतो. म्हणजे सीड प्रोपोगेटेड क्रॉप्समध्ये पण होतो आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटेड. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटेड स्पेसिस म्हणजे काय की ज्या प्लांट्समध्ये रिप्रोडक्शन हे व्हेजिटेटिव्ह पार्टद्वारे होते, म्हणजे स्टेमद्वारे किंवा लीव्हद्वारे किंवा रूट्सद्वारे, तर त्या टाईप्सला म्हटलं तर व्हेजिटेटिव्ह. म्हणजे जो काही GMSचा यूज आहे तर तो सीड प्रोपोगेटेड स्पेसिसमध्ये पण होतो आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेटेड स्पेसिसमध्ये पण होत असतो. आता नेक्स्ट आहे इट रिक्वायर्स लेस एरिया अँड लेबर. आत्ताच आपण या अगोदर बघितलं की GMS मेंटेन करण्यासाठी आपण फक्त 2 लाईन मेंटेन करणार आहोत, A लाईन आणि B लाईन. म्हणजे 2 लाईन म्हणजे एकदम कमी लाईन मेंटेन करायचं असल्यामुळे जे काही एरिया आहे म्हणजे काही जागा आहे आणि जी काही लेबर आहे तर ते पण काय लागणार आहे, कमी लागणार आहे. म्हणजे त्यासाठी कमी लेबर आणि कमी जागेची पण आवश्यकता आहे. आता नेक्स्ट की जेनेटिक मेल स्टॅबिलिटी डज नॉट हॅव अनडिझायरेबल इकॉनॉमिक कॅरेक्टर. म्हणजे GMS मध्ये कुठल्याही प्रकारचे इकॉनॉमिक कॅरेक्टर हे आढळून येत नाही.
इट डज नॉट हॅव अनडिझायरेबल ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर. आता हे झाले मेरिट्स. आता आपण डिमेरिट्स बघूयात. डिमेरिट्स ऑफ जेनेटिक मेल स्टरिलिटी म्हणजे जे डिसएडव्हान्टेजेस. आता फर्स्ट डिमेरिट्स आहे जेनेटिक मेल स्टरिलिटी इज लेस स्टेबल, म्हणजे ती काय कमी प्रमाणात कॉन्स्टंट आहे. इट इज लेस स्टेबल. नेक्स्ट 50% प्लांट्स आर फर्टाईल विच हॅव टू बी रिमूव्ह एव्हरी इयर. आता याच्यामध्ये मेंटेन करण्यासाठी दोन्हीचा क्रॉस केल्यानंतर 50% फर्टाईल प्लांट्स आणि 50% स्टराईल प्लांट्स आढळून येतात. आणि जेनेटिक मेल स्टरिलिटी मेंटेन करण्यासाठी जे काही 50% फर्टाईल प्लांट्स आहे तर आपण तो प्रत्येक वर्षी काय करणार आहोत, रिमूव्ह आउट करणार आहे. रिमूव्ह करणार म्हणजे ते प्लांट्स काय करणार, कट करणार, म्हणजे तो झाला त्याचा तोटा. म्हणजे 50% प्लांट्स आर फर्टाईल विच हॅव बी रिमूव्ह टू एव्हरी इयर, म्हणजे तो झाला त्याचा तोटा. आणि जी काही GMS आहे तर ती कमी प्रमाणात स्टेबल आहे. थँक्यू. सेकंड टाइप्स आहे केमिकली इंड्यूस मेल स्टरिलिटी. केमिकली इंड्यूस आता टाइप्समध्ये डेफिनेशन आहे की जी ज्या टाईपच्या स्टरिलिटीमध्ये केमिकलद्वारे घडून येणारी स्टरिलिटी. आता फर्स्ट द मेल स्टरिलिटी कॅन बी इंड्यूस थ्रू व्हेरियस केमिकल, म्हणजे वेगवेगळ्या केमिकलद्वारे घडून येणारी स्टरिलिटी, तर त्याला म्हटलं जाईल केमिकली इंड्यूस मेल स्टरिलिटी. मेल स्टरिलिटी ओरिजिनेटेड इन नेचर ॲज रिझल्ट ऑफ स्पॉन्टेनियस म्युटेशन. या टाईपच्या स्टरिलिटीची ओरिजिन जर नेचरमध्ये जर असेल तर रिझल्ट ऑफ द स्पॉन्टेनियस म्युटेशन, कारण की त्या टाईपची स्टरिलिटी ही कशी असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे, म्हणजे स्वइच्छेने. नेक्स्ट इट इज रॅपिड मेथड ऑफ डेव्हलपिंग मेल स्टराईल लाईन. केमिकल इंड्यूस म्हणजे ही एकदम मेल स्टरिलिटी डेव्हलप करण्यासाठी एकदम फास्ट मेथड आहे केमिकल इंड्यूस. दिस मेथड इज लेस लेबरियस अँड लेस एक्सपेन्सिव्ह. आता लेस लेबरियस आणि लेस एक्सपेन्सिव्ह कमी का, बिकॉज कारण का की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकलद्वारे होणारी स्टरिलिटी आहे, म्हणजे कमी खर्चिक असणार आणि कमी लेबर लागणार आहे. देर इज नो नीड ऑफ मेंटेन A, B अँड R लाईन, म्हणजे या टाईपच्या स्टरिलिटीमध्ये A लाईन, B लाईन अँड R लाईन मेंटेन करण्याची गरज नाही. म्हणजे देर इज नो नीड ऑफ मेंटेन ऑफ ए, फक्त याच्यामध्ये कशाची गरज आहे तर केमिकलची गरज आहे. कारण की ही जी काही स्टरिलिटी आहे केमिकल इंड्यूस मेल स्टरिलिटी, तर ही स्टरिलिटी घडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे रिस्पॉन्सिबल असणार आहे. त्याचा फायदा काय झाला, म्हणजे फायदा किंवा त्याची मेरिट्स काय आहे तर एकदम रॅपिड मेथड आहे. त्याचप्रमाणे तिथे लेस म्हणजे कमी लेबर लागतील, कमी खर्चिक आहे. त्याचप्रमाणे A लाईन, B लाईन, R लाईन मेंटेन करण्याची गरज नाही. परंतु त्याचा तोटा काय आहे की इथे वेगवेगळ्या म्हणजे इथे लिमिटेड केमिकल्स असणार आहे की त्याद्वारे फक्त इथं लिमिटेशन काय आहे की केमिकलची, कारण की ही जी काही स्टरिलिटी आहे तर ती वेगवेगळ्या केमिकलद्वारे होणारी स्टरिलिटी आहे. म्हणजे पोलन स्टरिलिटी विच इज इंड्यूस बाय द व्हेरियस केमिकल, तर त्याला म्हणता येईल केमिकल इंड्यूसमेंट स्टरिलिटी. म्हणजेच याच्यामध्ये A लाईन, B लाईन, R लाईन मेंटेन करण्याची ही गरज नाही. त्याचप्रमाणे कमी लेबर लागतील, कमी खर्चिक आहे आणि एकदम रॅपिडली मेथड आहे. मेल स्टराईल लाईन डेव्हलप करण्यासाठी एकदम फास्ट मेथड आहे.